मला स्वामींनी हळूहळू बाहेर काढलं. त्यांनी मला फोन केला होता, दादा मी नाटक करते, तुम्ही करणार का? टू बी व्हेरी फ्रँक, मी त्यावेळेस प्रोफेशनल विचार केला की इथे सिरियल आणि फिल्म चाललेले आहेत, तिकडे जाऊन नाटक करण्यात काय हे नाहीये. आणि बरं त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं की कुठलं नाटक आहे काय. मी नाही म्हणून सांगितलं की हे तिकीट आहे. म्हणलं हे तिकीट कसलं? म्हणे बुलढाण्याला शो लागलाय आणि तुम्हाला हा शो करायचा आहे. म्हणलं कुठलं नाटक आहे? स्वामींची भूमिका करायची. म्हणलं वेडा का काय? म्हणला रे स्वामींच्या सारख्या विभूतीचं कॅरेक्टर मी करायचं. आणि अचानक रात्रभर सीडी बघितली, स्क्रिप्ट वाचली. दुसऱ्या दिवशी मी दादरच्या ब्रिजवर बघतो, मधला जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं चाललो होतो. समोरनं डोंबिवलीतलीच एक मैत्रीण भेटली मला. म्हणलं कुठे चाललीस तू? तर म्हणे अरे आज स्वामी जयंती आहे आणि इथे लोअर परळला स्वामींच्या भक्त त्यांच्याकडे दरवर्षी मी जाते. म्हणलं कुठेतरी कनेक्शन येत आहे. म्हणलं चल मी पण येतो. आम्ही दोघं जण तिच्याकडे त्या आता आम्ही त्यांना हे म्हणतो, दादा म्हणतो, त्यांच्या घरी आम्ही गेलो. म्हणलं हे कार्य मला करायचं आहे पण माझी मानसिक तयारी नाहीये, मी नाही करू शकत असं मी म्हणालो. आणि खाली बघितलं, जिथं ते ज्यांच्या घरात गेलो होतो ते दादा बसले होते. ते असे माझ्याकडे बघत होते वर. काय सुबोधकडे चाललायस ना? हेच एक्सप्रेशन माझे झाले होते जसे तुझे झाले आता. म्हणलं ह्यांना कसं माहिती मी सुबोध माझा नाटकाचा डायरेक्टर आहे आणि मी हे ऍक्सेप्ट केलं? म्हणलं हो पण स्वामी जसं काही वेळा म्हणतात ना असे ह्याच्याने, तसं ते अरे जा रे जा, तुला काय करायचं नाही, तू जाऊन उभा राहा, करणारे ते जा, कर नाटक. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या अस्तित्व टॉक्स या चॅनलवरती आपल्या पहिल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं मी स्मिता बोटेकर सहर्ष स्वागत करत आहे. आपले पहिले गेस्ट अशोक कुलकर्णी काका, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. आणि आपण आता ब्रॉडकास्टला आपल्याला सुरुवात करूया. तर काका पहिले तुमच्याबद्दल काहीतरी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा. माझ्याबद्दल माहिती सांगायची म्हणजे बेसिकली मी या फील्डमध्ये आलो त्याच्यासाठी एक मोठं पॅशन होतं माझ्या मागे. आणि घरच्यांचा तेवढा हे नव्हता की कशाला जातो, काय करतो, काही गरज आहे का वगैरे, असे अनेक प्रश्न जे नॉर्मली प्रत्येकाच्या घरात विचारले जातात ते विचारले जात होते. पण आमच्या घरी प्रॉपर आमची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की याला 1-2 वर्ष देऊया, लेडिंग ट्राय वन्स, आणि यांनी जर प्रूव्ह केलं तर होऊन जाऊ दे. ते होऊन जाऊ दे म्हणता म्हणता ते इतकं छान प्रकारे होऊन जाऊन दे झालं की आज पूर्णपणे होऊन झालेलं आहे. म्हणजे मी पूर्णपणे या फील्डमध्ये समरस झालेलो आहे. तुम्ही किती वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहात? साधारणतः तसं बघायला गेलं तर एक 15-1 वर्ष झाली असते. 15-1 वर्ष. आणि अभिनय क्षेत्रात येण्याआधी तुम्ही काही वेगळं करत होता? माझ्या माहितीप्रमाणे तुमची काहीतरी प्रेस का काहीतरी होती? आमचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता आणि तो असा एक व्यावसायिक पार्टनरशिप मध्ये होता, पण काही कारणास्तव तो बंद करावा लागला. आणि मग ठरवलं की आता दुसरं काहीच करायचं नाही, कारण मोठा भाऊ वहिनी हे सगळे या फील्डमध्ये होते. एक आदर्श डोळ्यासमोर होता की हे करतायत तर आपणही करावं. त्यामुळे मग ते सगळं गाशा गुंडाळला आणि या मार्गाला लागलो. तरी म्हणजे असं किती वर्ष तुम्ही तो व्यवसाय करत होतात आणि नंतर एकदम तुम्हाला ऍक्टिंगसाठी जे तुम्ही म्हणता पॅशनेट होता, तर तुम्हाला तो इंटरेस्ट त्याच्यात झाला, त्यावेळेला घरातून विरोध झाला काका? कारण आपल्या म्हणजे नॉर्मल महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये तुम्ही ज्या काळात करत होता त्यावेळेला तर ऍक्टिंग वगैरे हा असा विचार मला नाही वाटत कुठलेही पॅरेंट्स सहजासहजी स्वीकारतील. तर तुम्हाला तो स्ट्रगल करावा लागला त्याच्यासाठी कन्व्हिन्स करताना घरातल्यांना? माझ्या नशिबाने नाही लागला. कारण एकतर घरामध्ये वहिनी आणि भाऊ या फील्डमध्ये होते, त्यांचा अनुभव होता. माझी मिसेस डॉक्टर आहे, तर एक थोडासा असा एक फॅमिली सेटबॅक होता की तू कर, आम्ही आहोत. फक्त एकच अट होती की जे काय करशील ते मनापासून कर. आणि मोठ्या भावाने मला सांगितलं होतं की
शक्यतो माझ्या नावाचा वापर तू करायचा नाही, कारण माझा भाऊ त्यावेळेस नाना पाटेकर, अमोल पालेकर या बॅचचा होता आणि इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी नाव होतं त्याचं. कसं असतं, नाव दोन प्रकारची असतात. तो मला म्हणाला की लोक तुला विचारतील, तेव्हा तू सांगशील मी ह्याचा भाऊ आहे, तेव्हा तुला दोन रिॲक्शन येतील. पहिली रिॲक्शन येईल, अरे वा तू रघ्याचा भाऊ, त्याचं नाव रघुवीर, ओके. तू रघ्याचा भाऊ. आणि दुसरी रिॲक्शन असेल, हा रघ्याचा भाऊ आहे. या दोन रिॲक्शन फार वेगळ्या आहेत, कारण लोकांनी ज्या प्रकारे भावाशी संबंध स्थापित केले होते त्याची रिॲक्शन ती मला मिळणार होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की शक्यतो हे अवॉइड कर, स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण कर आणि पुढे जा. तर मी अभिमानाने आता तुम्हा सगळ्यांना सांगू शकतो की मी एक खंबी तंबू आहे. मी जे काय आतापर्यंत अचीव केलेलं आहे ते म्हणतात ना, अपने बलबुते पर. म्हणजे तुम्ही हे खरंच प्राऊडली सांगू शकता आणि आम्हाला सुद्धा प्राऊड फील होतो की नॉर्मली अभिनय क्षेत्रामध्ये जर यायची वेळ झाली तर कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय ते नाही करतायत. आताच्या काळात तर नाहीच नाही करतायत. तर तुम्हाला असं कधी ऐकायला मिळालंय का की म्हणजे तुम्ही करताय, तुम्ही एकट्याने केलं, तुमच्या भावाचं किंवा वहिनीचं नाव तुम्ही नाही वापरलं, पण तरी त्यातनं असं एखादं चांगलं असं काम तुमचं झालंय आणि मग त्यावेळेला कोणी टॉन अरे हा तर काय ह्याचा भाऊ अभिनेता आहे किंवा ह्याच्या घरातनं अभिनेता, असं कधी ऐकायला मिळालंय करती? नाही, शक्य असं कधी झालं का की त्या लोकांनी म्हणजे त्याचा रेफरन्स त्याच्याशी जोडला, अरे हा असेल घरातलेच हे अभिनेते आहेत, असं कधी कोणी बोलले आहेत का? निगेटिव्ह अशी कमेंट तुम्हाला कधी आली? निगेटिव्ह कमेंट आलीच नाही माझ्याकडे. आणि जे काही पॉझिटिव्ह माझ्याकडे कमेंट्स आल्या त्या डेफिनेटली एक माझ्या कामाचं एक बक्षीस म्हणून आल्या. आणि म्हणजे तुला खरं सांगायचं तर तो प्रचंड स्ट्रगलचा पिरियड होता. प्रचंड स्ट्रगल. म्हणजे शिवाजी मंदिरवरती स्ट्रगल कसा करावा ह्याचे धडे लोकांनी माझ्याकडनं घ्यावे असं लोक म्हणायचे. इतका पर्टिक्युलर होतो मी त्यावेळेस. आणि अर्थात दॅट पेज ऑफ. आणि स्वामींच्या कृपेने कधीच असं झालं नाही की माझ्या आणि भावाची कंपॅरिझन झाली. कारण तो ॲज अ रायटर, डायरेक्टर, कवी, जे स्कूल ऑफ आर्टचा नाना पाटेकरच्या बरोबरचं म्हणल्यानंतर ते सगळं मटेरियल त्याच्यामध्ये होतं, सगळं आलं त्याच्यामध्ये. पण वाटलं नाही मला कधी की भावाचा सपोर्ट घ्यावा म्हणून. नाही तुम्हाला नाही वाटला, पण असं लोकांनी नाही ते सांगतो ना, कधीच नाही. म्हणजे मी कधी तो नावाचा रेफरन्स दिलाच नाही. शक्यतो मी ते अवॉइड केलं. मी माझी स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली. जशी जशी तुमची आयडेंटिटी होत गेली तेव्हा कळलं असेल ना की हे ह्यांचा भाऊ सुद्धा या ऍक्टिंग क्षेत्रात आहे किंवा काय असं? हा मग हा रघ्याचा भाऊ आहे किंवा अच्छा रघुवीरजींचा भाऊ आहे असंच. पण असं कामाबद्दल कोणी म्हणजे तुम्ही कामाचा रेफरन्स तुम्ही हे तुमच्या ह्याच्यावरती कोणी असं क्रिटिसाइज असं केलंच नाही मला. तुम्ही नाटकही करता? हा, ऍक्च्युली कसं झालं होतं की जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझा मोठा भाऊ छबिल्ला शाळेमध्ये प्रायोगिक नाट्य वगैरे करायचे. त्यावेळेस त्याच्याबरोबर प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, विजय केंकरे, विजय चव्हाण अशी बरीच मंडळी होती. त्यावेळेस मी छबिल्लाच्या त्या नाट्यप्रयोगाच्या वेळेस मी खाली तळमजल्याला बाकडावर बसून तिकीटं विकायचो. नाटकाची, आमच्याच नाटकाची तिकीटं विकायचो. म्हणजे सम सॉर्ट ऑफ से म्हणा राजा गोसावी टाईप होतं. राजा गोसावी त्यांच्या काळामध्ये स्वतःच्या नाटक पिक्चरचे तिकीट विकायचे आणि जाऊन पिक्चर बघायचं. तो त्यांचा पिक्चर लागलेला असायचा. ही जी एक हे होते तसंच माझं होतं. पण कुठेतरी कसं ते बघताना सारखं वाटायचं की यार इथं मी हवा आहे, इथं मी काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे मग जेव्हा मी भावाच्या खूप मागे लागलो आणि त्याला सांगितलं तेव्हा त्यांनी मला प्रायोगिक नाटकातनं काम करायला ऑपॉर्च्युनिटी दिली. पण प्रायोगिक नाटक करता करता एक पॅच असा आला की लग्न झालं. अच्छा. लग्न झालं म्हटल्यानंतर थोडासा ब्रेक लागला आणि थोडासा नाही बऱ्यापैकी ब्रेक लागला. म्हणजे कुठेतरी तळमळ अशी होती, पण ते करायची जी इच्छा असते ती पूर्ण होत नव्हती. पण शेवटी मगाशी सांगितलं तसं की शेवटी घरातल्या सगळ्यांनी ठरवलं की याला करू द्या म्हणून. आणि मी या क्षेत्रामध्ये आलो. मग आलो तर कसं झालं, भावानी आधी सांगितलं की शिवाजी मंदिरच्या समोर तुला त्या हॉटेलच्या तिथं उभं राहावं लागेल
लोकांशी तुझी ओळख करून द्यावी लागेल स्वतःची. तू कोण हे लोकांना कळण्यासाठी किमान 7-8 महिने लागतील. मग एखादा निर्माता तुझ्यावरती थोडासा भरोसा ठेवेल, मग तो तुला एखादी लाईन किंवा 2 लाईनचं एखाद्या डायलॉगचं तुला काम देईल. त्याच्यातनं ते तुला जज करतील आणि असं हळूहळू करता करता तुला तुझं स्थान निर्माण करावं लागेल. तो स्ट्रगल खूप होता, प्रचंड स्ट्रगल होता. तेव्हा असं वाटलं नाही की नाही बस झालं आता, आवड एका साईडला, आपलं जे चाललंय व्यवसाय जो आहे पहिल्यापासून तोच कंटिन्यू कर, असा कधीतरी मनात विचार आला? पॅशन होतो ना, पॅशन माणसाला शांत बसू देत नाही. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो की अक्षरशः झोपेत, चालताना, एकटा असताना सतत तोच विचार डोक्यात असायचा की मला हे करायचं, मला ते करायचं. मी अजूनही मी एखाद्या आर्टिस्टशी चांगलं काम केलं असतं तर मी स्वतःला तिथं बघतो आणि मी कम्पेअर करतो की मी कसं केलं असतं. तर तुमच्यातला आर्टिस्ट तुम्हाला शांत थोडक्यात बसू देत नव्हता. आणि तसं बघायला तर मी मगाशी तुला सांगितलं 6 भाषातनं मी काम केलं. हिंदीमध्ये मोठे डायरेक्टर आहेत विमल कुमार म्हणून, ज्यांनी गोविंदाबरोबर 9 हिट फिल्म दिलेल्या आहेत. तर एकदा मला आमच्या ओळखीच्या माझे जे DOP आहेत त्यांचा फोन आला की, आणि ते कसं सिनियर असल्यामुळे ते असे वडीलकीच्या भाषेत बोलायचे माझ्याशी. त्यांचा फोन आला, किधर आहे तू? म्हणलं सर मैं अंधेरी में हूं. अच्छा ठीक आहे, ये पत्ते पे आ जा. मी गेलो त्या पत्त्यावरती. आतमध्ये हॉलमध्ये विमलजी बसले होते, त्यांच्याशी ओळख करून दिली आणि सांगितलं जिसके बारे में मैंने बताया था वो ये बंदा है. तर ते एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांच्या समोर मी उभा. तर त्यांनी असं, अशोक जी हमारे साथ काम करोगे, असा टोन आहे त्यांचा. म्हणलं अरे काम करोगे, मनात म्हणलं अरे काम करोगे काय, मला जे मिळतंय ते मी नाही कसं म्हणणार. मी हो म्हंटलो. आपको बताया जाएगा, हमारे प्रोडक्शन वाले आपको कांटेक्ट करेंगे. थोडं बोलणं झालं, थोडस ते मला म्हणले मटण शिजवलंय खाणार का वगैरे वगैरे अशा गप्पा झाल्या. म्हणलं नको, मी जातो, मला डोंबिवलीला पोचायचं. मी बाहेर पडलो. मागे आमचे जे दांडा साहेब जे DOP आहेत त्यांनी मला फॉलो केलं. मला म्हणले देख अशोक, तेरे को एक बड़ा मौका मैं दे रहा हूं, पैसे की बात नहीं करना, विमल जो देगा वो ले लेना. म्हणलं सर जी अगर उन्होंने मुझे 1 रुपया भी दिया ना तो मैं ले लूंगा, क्योंकि मेरे लिए बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है की इनके साथ काम करना. शूट झालं, सगळं झालं. नंतर मला 3-4 दिवसांनी दांडा सरांनी परत फोन केला, किधर आहे तू? म्हणलं सर इधर ही हूं, आरामनगर में हूं, वर्सोव पे आ जा, CCD में बैठा हूं. वर्सोवला गेलो. त्यांच्या समोर गेलं, त्यांनी असं मला धरलं खाण्याला, गदा 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 हलवलं, एक शिवी घातली आणि मला म्हणाले तूने मेरा नाम रख लिया, विमल बहुत खुश है तेरे पे, और ये चेक दिया उसने. खरं सांगतो आता ते वागणं मला असं हे वाटतं, प्रचंड आत्मइच्छा, किती अमाऊंट असेल पहिलाच मूवी होता नाही करत होतो, पण विमलजींबरोबर काम करायचा अनुभव पहिल्यांदा होता. एन्व्हलप मध्ये चेक आहे, पण त्यांच्यासमोर उडून कसं बघू. सगळं बोलणं मिळणं झालं, मी बाहेर पडलो, रिक्षात बसलो. आधी पहिल्यांदा तो चेक बाहेर काढून बघितला. चेक बघितला आणि मी उडालो, लिटरली उडालो. म्हटलं एवढं हिंदीमध्ये देतात, अरे बापरे. म्हणलं खूपच म्हणलं हा प्रकार. म्हणजे माझ्या 3 दिवसाच्या शूटची अमाऊंटच सॉलिड होती. आणि मला ह्याने सांगितलं होतं की वो जो देगा वो तेरे को लेना है, 1 पैसा मागना नाही. मी ही तफावत जी होती ना त्यांच्या देण्याची नंतर ताबडतोब 3ऱ्या महिन्यात परत विमलजीचा फोन, मैं और एक फिल्म कर रहा हूं. टॅग लागतो ना की बाबा हे विलनचाच एक रोल करताय तुम्ही, तर असं कधी टॅग लागला तुमच्यावरती की नेहमीमध्ये त्या 1-2 भूमिका तुम्ही हे केल्या, विलनच्या केल्या किंवा जास्तीत जास्त केल्या, तर मग नेहमी तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येताना विलनचीच येत होती का वेगवेगळ्या भूमिका सुद्धा तुम्हाला मिळत? नाही, वेगवेगळे येत होत्या. आणि
आता तुला सांगायला हरकत नाही की या सगळ्या भूमिकेतनं मला स्वामींनी हळूहळू बाहेर मी येणारच होती त्या प्रश्नावरती की तुम्ही आध्यात्मिक भूमिका जी तुम्हाला मिळाली, म्हणजे आता आम्ही ब्रह्मांड नायक मध्ये तुम्हाला स्वामींची भूमिका करताना जेव्हा बघतो तेव्हा एक विलन केलेला एक अभिनेता, विलनचा रोल ज्याने केलाय प्ले, तो एक अभिनेता, आणि आता आम्ही जे बघतो अक्षरशः की जे स्वामींच्या रूपात असतात, आपल्याला बघून जे सजीव स्वामी मूर्ती जी अशी वाटते, तर तुम्ही इथे कसे आलात? हा प्रवास तुमचा कसा होता की तुम्ही आध्यात्मिक भूमिकेकडे कसा वळला आणि तुमच्याकडे म्हणजे कशी आली ती? आपण कदाचित आपण त्याला डेस्टिनी म्हणतो, किंवा स्वामींची इच्छा होती ती की हे काम मी करावं म्हणून. कारण कसं झालं होतं की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे महानाट्य नागपुरात आमचा मित्र डिरेक्ट करत होता. त्यांनी मला फोन केला होता, दादा मी एक नाटक करते, तुम्ही करणार का? टू बी व्हेरी फ्रँक, मी त्यावेळेस प्रोफेशनल विचार केला की इथे सिरियल आणि फिल्म चाललेले आहेत, तिकडे जाऊन नाटक करण्यात काय हे नाहीये. आणि बरं त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं की कुठलं नाटक आहे काय, मी नाही म्हणून सांगितलं होतं. कट टू एक साधारणतः वर्षभरानंतर त्याचा मला फोन आला की दादा मी मुंबईला येतोय, टिटवाळ्याला उतरीन, बहिणीकडे थांबीन, संध्याकाळी तुम्हाला डोंबिवलीला भेटीन, तुम्हाला मला स्क्रिप्ट द्यायची. म्हणलं कसली? म्हणजे भेटल्यावर सांगतो. बरं. म्हणजे आधी तुम्ही तो रोल रिजेक्ट केलेला होता? नाही. हो, नाही म्हणालो होतो मी त्याला. तो मला डोंबिवली स्टेशनला भेटला, ते अनुकूल हॉटेल आहे डोंबिवली स्टेशनच्या समोर, तिथं आम्ही बसलो. दादा ही स्क्रिप्ट आहे, ही सीडी आहे आणि हे तिकीट आहे. म्हणलं हे तिकीट कसलं? म्हणे बुलढाण्याला शो लागलाय आणि तुम्हाला हा शो करायचा आहे. म्हणलं कुठलं नाटक आहे? स्वामींची भूमिका करायची. म्हणजे वेडा का काय म्हणणार, स्वामींच्या सारख्या विभूतीचं कॅरेक्टर मी करायचं आणि अचानक कसं शक्य? मला माहित नाही, मी आणलेलो आहे आणि तुम्ही करणार मला माहिती, असं म्हणाला. आणि तो अक्षरशः तासाभरात विदर्भ पकडून निघूनही गेला. आणि किती दिवसांनी लगेच तो शो तुम्हाला भेटल्याच्या नंतर? 3 दिवसांनी. म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करायला काही असं हेच नाही, वेळच नाही. रात्रभर ती सीडी बघितली, स्क्रिप्ट वाचली. दुसऱ्या दिवशी मी दादरच्या ब्रिजवर होतो, मधला जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं चाललो होतो. समोरनं डोंबिवलीतलीच एक मैत्रीण भेटली मला. मी म्हणलं कुठे चाललीस तू? तर म्हणे अरे आज स्वामी जयंती आहे आणि इथे लोअर परळला स्वामींच्या भक्त त्यांच्याकडे दरवर्षी मी जाते. म्हणलं कुठेतरी कनेक्शन येत आहे. म्हणलं चल मी पण येतो. आम्ही दोघं जण तिच्याकडे आता आम्ही त्यांना हे म्हणतो, दादा म्हणतो, त्यांच्या घरी आम्ही गेलो. तुला सांगतो अक्षरशः इतकं छोटं घर होतं ना त्यांचं की हॉलमध्ये एंट्री गेली की घर संपलं, एवढं छोटं घर. आणि त्यात त्यांच्या घरात मोठी स्वामींची तस्वीर, लोकांची ये जा, प्रचंड गर्दी. त्या गर्दीत आत शिरलो, समोर स्वामींची तस्वीर, हात जोडून नमस्कार केला आणि म्हणलं हे कार्य मला करायचंय पण माझी मानसिक तयारी नाहीये, मी नाही करू शकत असं मी म्हणालो. आणि खाली बघितलं, जिथं ते ज्यांच्या घरात गेलो होतो ते दादा बसले होते, ते असे माझ्याकडे बघत होते वर. काय सुबोधकडे चाललायस ना? हेच एक्सप्रेशन माझे झाले होते जसे तुझे झाले आता. ह्यांना कसं माहिती मी सुबोध माझा नाटकाचा डायरेक्टर आहे आणि मी हे ऍक्सेप्ट केलंय? म्हणलं हो, पण स्वामी जसं काही वेळ म्हणतात ना असे ह्याच्याने, तसं ते अरे जा रे जा, तुला काय करायचं नाही, तू जाऊन उभा राहा, करणारे ते आहेत, जा कर नाटक. मी पोचलो तिकडे. अक्षरशः मला एक रिहर्सल मिळाली. एका रिहर्सलवर बाकीच्या माझ्या को आर्टिस्टने मला सांगितलं, दादा आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ, तुमच्या मुवमेंट्स आम्ही तुम्हाला दाखवू. आणि तो शो इतका अप्रतिम झाला, माझ्या आयुष्यातला पहिला स्वामींचा शो. आणि जेव्हा माझं नाटक संपलं तेव्हा माझा प्रत्येक आर्टिस्ट मला सांगत होता की तुमच्या चेहऱ्यावरचं तेज काहीतरी वेगळं दिसतं. तर मला असं वाटतं की त्या दिवसापासून कॉमेडी माझा कान पकडलाय आणि मला सांगितलं तुला आता हेच करायचंय. शांतता. मलाच खरंच कळत नाही की पुढचा प्रश्न मी काय विचारू. माझी खरंच अशी रिॲक्शन झाली. हो हो हो. अजून एक प्रश्न की स्वामींची एंट्री तुमच्या लाईफ मध्ये कधी झाली? म्हणजे हे ब्रह्मांड नायक नाटक सोडून देऊया आपण,
ऍक्च्युअल स्वामींची तुमच्या आयुष्यात एंट्री कधी झाली? अगदी पहिल्यापासून तुम्ही स्वामींची सेवा करत होतात का असा काही प्रसंग आहे की तुम्हाला तिथे स्वामींची ओढ लागली किंवा असं? कारण नॉर्मली आपण बघायला गेलो ना, तर स्वामींकडे असं जाण्याचे असे ना वेगवेगळे प्रत्येकाचे अनुभव असतात आहे. की सहजासहजी स्वामींची सेवा आपल्याला करायची संधी अशी मिळत नाही. मिळत कोण नाही. मनात आलं केलं असं नाही, काहीतरी एक वेगळी कलाटणी प्रत्येकाच्या आयुष्याला असते. हो, करेक्ट आहे. चांगला प्रश्न विचारलाय. खूपच छान प्रश्न आहे हा. हा प्रश्न विचारून मी स्वामी सेवेत कसा आलो ह्याचं एक चांगलं उदाहरण तुला सांगायची मला संधी दिली. दादरला जो मठ आहे सेने भवनच्या मागे, एक गोष्ट. त्या लेन मधनं मी अनेक वर्ष जा ये करत होतो. अनेक वर्ष म्हणजे सांड 20 एक वर्ष मी गेलो असेल त्या गल्लीतनं, पण कधी मठात जावं असं कधीच वाटलं नाही, कधीच नाही. माहिती होतं मठ आहे ते. हा आहे एवढंच होतं. पण एक दिवशी दुपारी त्यांचा जो सेवक होता तो दुपारच्या सेशन मध्ये मठाचं दार उघडत होता. ते टिपिकल ग्रिलवाला असं ना, ते खर्र वाजणार, ते त्यांनी गेट दार उघडलं. माझं लक्ष गेलं, जाऊया का आतमध्ये? म्हणून मी आत गेलो. आता पुढचं ऐक. मी आतमध्ये गेलो. आतमध्ये मी आणि समोर स्वामींची मोठी तस्वीर, जी प्रचंड करारी आहे. तू कधी गेली दादाच्या? गेली. तुम्ही डोळे मिळवू नाही शकत त्या तस्वीरीशी, इतके ते प्रखर आणि असे तेजस्वी डोळे. तर असं बघितलं, एक क्षणभर अंगावरती असं थोडस हे झालं आणि मग मी हात जोडले आणि हात जोडले, डोळे बंद केले आणि मला एक आवाज ऐकू आला. काय रे, आज वेळ मिळाला का तुला? अंगावर काटा आहेत. इतकं जबरदस्त, इतकं. मी उजवीकडे बघतो, माझ्या कोण नाही. डावीकडे बघतो, कोण नाही. बाकी गाभाऱ्यात कोण नाही. मी आणि समोर स्वामींची तस्वीर. हा आवाज कुठनं आला? बोलणार कोण होतं आणि एवढं करारी बोलणार कोण? शरण आलो की ही चूक झाली माझी. मी इतकी वर्ष या लेनवरनं जात येत होतो, पण कधी तुमच्या दर्शनाला आलो नाही. आणि आज कदाचित ते गेट उघडणं आणि तुम्ही मला बोलवणं आणि तुम्ही मला दरडावणं, हे सगळं ते व्हायचं होतं म्हणून मी. आणि त्या दिवसापासून आमच्या इंडस्ट्रीमध्ये एक प्रघात असा लक्षात आला लोकांच्या की सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जर अशोकला भेटायचं असेल तर अशोक स्वामींच्या मठात असेल. इतकं माझं नित्य नियमाने होतं कोविड पिरियड पर्यंत. तुम्ही दर सोमवारी जायचं? दर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मी स्वामींच्या मठात. आणि राहायला तुम्ही डोंबिवलीतच होता पहिल्यापासून? हो. अरे स्ट्रगल काय सुटत नाही ना आपल्याला. आपण किती मोठे आर्टिस्ट झालो तरी स्ट्रगल सुटत नाही. त्यासाठी ब्रेड बटर साठी जावंच लागतं. तर तिथे गेल्यानंतर मी माझी कामाची अशी ऍडजस्टमेंट करायचो की मी लोकांना भेटून संध्याकाळी 5ला मी मठात असलो पाहिजे. इतकं ते झालं. लोक म्हणायचे अशोकला भेटायचं संध्याकाळी 5 वाजता मठात. पण मग त्याआधी कधी तुमच्या घरात स्वामी सेवा अशी कोणाची होती का? हाच तुमचा जो म्हणजे पहिला जो प्रसंग तुम्ही म्हणाला दादरच्या मठाचा, तिथपासून स्वामी सेवेचं तुम्हाला हे मिळालं? तिथपासून. तेव्हापासून जो स्वामींनी हात धरला तो आजपर्यंत नाही सोडला. कान धरला. कान का म्हणजे स्वामींनी कान धरलाय आणि सांगितलं आता या मार्गावर तुला चालायचं. खूप अनुभव आहेत. म्हणजे इथं डोंबिवलीमध्ये आपलं स्वामींचं घर आहे. हो. हा, तिथं मी 2 वर्ष मी तिथं स्वामींच्या वेशात स्वामी जयंतीला लोकांना भेटायचो, आशीर्वाद द्यायचो. टाटा पॉवरच्या टाटा पॉवर. आता ते मी बंद केलंय कारण माझ्या गुरुची आज्ञा आहे की सार्वजनिक ठिकाणी स्वामींच्या वेशात तू जायचं नाही. हा, तुझं नाटक आहे, तुझं काही शूटिंग आहे, त्या संदर्भात जर तू गेलास स्वामींच्या वेशात तर हरकत नाही, पण नॉर्मली जायचं नाही. ती टोटली तू बंद कर असं मला मी स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे मी आता ते बंद केलं. पण त्यावेळेस मी जायचो ना, मी बसलो होतो, लोक येत होते, प्रचंड गर्दी. म्हणजे मी बेसनाचे लाडू वाटून संपले. खडी साखरेची किंमत 5 ते 6 मोठी पातळी होती ती संपली. केळी संपली. अर्धी कळी करून ती संपली. फुलं संपली. आता लोकांना द्यायला काय नाही, फक्त आशीर्वाद देणं, इतकी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये टिळकनगर शाळेतली एक मुलगी आली, नमस्कार केला, प्रसाद घेतला आणि गेली. परत 10 मिनिटांनी परत आली, माझ्या डाव्या बाजूला आली, कानात माझ्या सांगते, स्वामी
मला तुमच्याशी बोलायचं आहे. हा बोल, असं तिच्याकडे म्हणलं बोल, मी ऐकतो. आणि इकडं मी माझं काम चालू आहे. स्वामी माझ्या घरी याल का? म्हणलं का? माझं 10वीचं वर्ष आहे. ऐक. आई बाबा खूप भांडतात, त्यांना जरा समजावून सांगा. अरे हल्लो मी, लिटरली हल्लो मी स्वतः खूप भाऊक आहे. पण असे क्षण आले की माझ्या डोळ्यातनं पाणी येतच येतं. पण त्या क्षणी मी इतका कंट्रोल केला की मी माझ्या डोळ्यात पाणी दाखवलं तर ही मुलगी म्हणेल की स्वामी रडतात. मग त्या मुलीला मी शाश्वत केलं की येईन बाळा तुझ्याकडे मी, काळजी करू नकोस. तेव्हा ती तिकडे गेली. जाताना इतकी हे होती की एक तिला हे मिळालं की हॅपी होती Happy किंवा होती. म्हणजे एक आश्वासन kind of आश्वासन मिळालं मिळाल्यासारखं तिला. झालं. कट टू स्वामींच्या घरातली घटना. सगळं झालं, ते आपला सोहळा संपन्न झाला आणि एक 15 दिवसांनी मी परत गेलो स्वामींच्या घरात. मी असलो डोंबिवलीत की जायचं संध्याकाळी, असा एक प्रघात आहे. तिथं गेलो तर मला मॅडम म्हणतात की, ते मॅडम आहेत तिकडच्या, ते मला म्हणतात की कुलकर्णी तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला होतात का एका बाईला? म्हणलं काय? नाही एक बाई आली होती, तिच्याबरोबर तुझा नवरा होता आणि ती म्हणाली की तिथे बसले होते स्वामी, त्यांनी सांगितलं होतं की तुझा नवरा तिकून घरी परत येईल. ते नंतर मला ते आठवलं की एक बाई अशी समोर बसली होती, आली दर्शनाला, समोर बसली आणि प्रचंड रडायला लागली. आणि तुला सांगतो ना की मी त्या वेशात असलो ना तर लोक लिटरली खूप भाऊक होतात. ते कनेक्ट विथ स्वामी, दे कनेक्ट विथ स्वामी असं होत होते. तर त्या बाईचं तसं झालं. ती इतकी रडत होती. शेवटी मी तिच्या डोक्यावर हात ठेवला, शांत केलं तिला. म्हणलं काय झालं? म्हणे डॉक्टरांनी सांगितलं की माझं मिस्टर काही आता राहत नाहीत आणि मला त्यांची काळजी आहे. तुम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिला म्हणलं काही काळजी करू नको, आठवड्याभर मिस्टर घरी येतील. मी त्यावेळी बोलून गेलो. मी अशा कार्यक्रमाला जेव्हा केव्हा जातो ना तेव्हा पहिल्यांदा मी स्वामींची माफी मागतो की मी निमित्त मात्र आहे, बोलवते धनी तुम्ही आहात. मी जे बोलीन ते तुमचे शब्द असतील. हे माझा प्रघात आहे, मी नेहमी करत असतो. घरातनं बाहेर पडताना हे सांगूनच बाहेर पडतो. लिटरली त्या बाईचा नवरा आणि ती दोघं जण आठवड्याभरानंतर स्वामींच्या घरात उभे होते. ज्या माणसाची डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती, ते दोघं जण नवरा आणि ते मला शोधत होते की आम्हाला त्यांना भेटायचं. ते मॅडम म्हणलं नाही, ते त्यांच्या दुसऱ्या कामाला गेले. हे असे लोक कनेक्ट होतात स्वामींबरोबर. असे अनेक अनुभव असतील ना तुम्हाला? अक्कलकोटला गेलो होतो फॅमिली बरोबर. गेली अक्कलकोटला? अक्कलकोटला ते हे आहे ना आपलं मधला जो पॅसेज आहे, समाधी मंदिर का वटवृक्ष? वटवृक्ष येते. अच्छा. तो मधला पॅसेज, ज्या पॅसेज मधून आपण अन्नछत्राकडे जातो, ते लोक या पॅसेज मध्ये ते पेढे, हार, तुरे, दुकानांची जुनं वाला बोलताय तुम्ही का रिन्युएट झाल्यानंतरच बोलताय? जुनं आता आहे तसंच आहे तसंच आहे, पण म्हणजे रिन्युएट झाल्याच्या आधीची गोष्ट. हा, तर मी फॅमिली बरोबर त्या ह्याच्यातनं चाललेलो आहे. कुठे? त्या ह्याच्यामध्ये एक 15-16 पावलं माझी फॅमिली माझ्या पुढे, मी मागे. एक साधू, प्रचंड प्रचंड पॉवरफुल डोळे होते त्यांचे. ते असे माझ्याकडे, म्हणजे ते असे अक्रॉस असे आले. आता मी असा, ते असे, आम्ही असे क्रॉस होताना कुछ तो देखे जा अशोक, एवढं स्पष्ट ऐकलं मी. मागे म्हणून बघितलं, त्यांना थांबवलं. म्हणलं 1 मिनिट, आपने कुछ कहा? तो म्हणे, इतकं गोड स्माइल केलं त्यांनी माणसाने. नाही म्हणे मी काय. म्हणलं हा आपने कहा, आपने मेरा नाम लिया, आपको मेरा नाम कैसे पता है? आपने कहा कुछ तो देके जा अशोक. म्हणलं यही रुको मैं आता हूं. धावत गेलो, मुलाला सांगितलं की जे काय असतील ते पैसे काढ, कारण बाकी सगळं आम्ही कारमध्ये ठेवलेलो होतो. त्यांनी खिशातनं काढून दिले पैसे. मी परत आलो. तो एक आडवा रस्ता, जिथं चहा वगैरे पितात लोक. तर रस्त्याच्या त्या बाजूला मी, रस्त्याच्या या बाजूला हा साधू उभा आहे. होते ते परत येईपर्यंत असे अँग्युलर आम्ही असे उभे. मी गेलो त्यांच्याकडे.
हातावर पैसे ठेवले. मी वळलो, सेकंड वळलो, तिथं कोण नव्हतं. तिथं कोणीही नव्हतं. ज्या व्यक्तीच्या हातात मी हे बघ अंगावर काठी, डोळ्यात पाणी येतात असे प्रसंग ऐकले की तिथं कोणी नव्हतं. म्हणजे स्वामी अशी परीक्षा बघतात की तुम्हाला सगळं देणार, पण तुमची दुसऱ्याला द्यायची दानत आहे की नाही हे बघतात. हे तपास. आणि मग लोक म्हणतात ना की लोक काय सगळेच म्हणतात की स्वामी कुठल्याही वेशात तुम्हाला येऊन भेटतात. खरंय. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक म्हणजे जेव्हा हे आपण नाटक किंवा सिने क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत होतात एक अभिनेता म्हणून, तुम्ही एक उत्तम अभिनेत्री तर आहात, पण म्हणजे अध्यात्माकडे जेव्हा तुम्ही वळलात, जो तुम्ही दादरचा प्रसंग सांगितला, तेव्हापासून जास्ती अध्यात्माला तुम्ही रिलेट झालात. मग तेव्हापासून सुरूच झाली तुमची स्वामी सेवा किंवा जे काही असेल, अध्यात्माकडे कल तुमचा जास्ती तिथपासून वाढला. आणि मग तुम्ही जे गुरु म्हणतायत तुमचे, त्यांची ओळख कशी झाली? त्यांची ओळख सांगतो ना मी. ते त्यांच्या भक्तांबरोबर माझी ती एक मालिका बघत होते, जय शंकर जय योगेश्वर, ज्याच्यामध्ये मी स्वामींची भूमिका केली. एपिसोड चालला होता कलर्स मराठीवरती. जेव्हा तो माझा पर्टिक्युलर एक माझा काहीतरी सीन आला, मी दिसायला लागल्यावर त्यांनी, अरे हा तर माझा माणूस आहे, याला शोधून काढा. बाकीच्यांना काही कळलं नाही नक्की काय म्हणजे त्याच्या आधी ते तुम्हाला ओळखतही नाही, तुमची भेटही कधी झाली नाही? अजिबात नाही. मग त्यांच्या चर्चा झाली आणि ती चर्चा अशी होत होत डोंबिवलीतले वाघाडकर ज्वेलरी तर त्यांच्या कानापर्यंत आली. तर इकडे त्रिशक्ती पीठाची स्थापना होणार होती, तेव्हा मला बोलवलं होतं. मी गेलो होतो दर्शनाला कटाई नाक्याला. ती मला वाटतं नामदेव पथाच्या इथल्या देवी आहेत, त्या सगळ्या तिथे शिफ्ट झाल्या. बरोबर. त्याच्या स्थापनेच्या दिवशी मी तिथं गेलो होतो. तर हे भेटले मला तिकडे वाघाडकर आणि मला म्हणाले की आमच्या गुरुंना तुमच्याशी बोलायचंय. म्हणलं ठीक आहे. आता मला काही कल्पना नाही. त्यांनी फोन लावला, मी त्यांच्याशी बोललो. मी काय बोललो मला माहित, मला काहीच आठवत नाही. ते काय बोलत होते फक्त मी हो 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 करत होतो. नंतर म्हणलं हो. ते मला म्हणाले की तुम्हाला भेटायला ये. म्हणलं ठीक आहे, मी वाघाडकरांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. वाघाडकरांशी बोलतो म्हणजे आपण जाऊया, शनिवारी जाऊया, नाही रविवारी जाऊया. म्हणलं हरकत नाही. शनिवारी वाघाडकरांचा फोन आला की बाबा पुण्याला गेले, त्यांनी पुढच्या आठवड्यात बोलले. रविवारी सकाळी त्यांचं 7 वाजता आम्ही निघणार, त्यांचा फोन आला की माझी गाडी लॉक झालीये, आपल्याला ओलान जावं लागेल. म्हणलं तेही हरकत नाही. वाघाडकरांचा. मग मी मिसेस आणि वाघाडकर आम्ही ओलानी जायचं ठरवतं. स्वामी रचना कशी करतात, त्यांची गाडी बंद पडली, त्यांनी ओला बुक केली. जी ओला बुक केली ती कॅन्सल झाली नाही. त्या ओलाचा ड्रायव्हर प्रचंड स्वामी भक्त. त्याच्या गाडीमध्ये स्वामींचं मूर्ती आणि गाडीच्या मागे लिहिलेलं जय गिरनार. तो माणूस साधारणतः 3 महिन्यात एकदा गिरनारची चक्कर करतो. मग एवढा तो हे प्रचंड भक्त आहे. पण मला त्यांनी तिकडे MIDC गाडी घेतली, मला पिकअप केलं. मला पिकअप करायच्या आधी त्यांनी सांगितलं ड्रायव्हरला की असं असं आपल्यावर स्वामी येत आहेत आणि त्यांना घेऊन जायचं. मी गाडीत बसायच्या आधी तो मला म्हणतो श्री स्वामी समोर. काय माहिती काय संबंध. म्हणून गाडीत बसलो, फक्त स्वामींची मूर्ती. म्हणलं अच्छा स्वामींची मूर्ती. म्हणलं श्री स्वामी समोर. आम्ही गप्पा टप्पा करत नाशिकला पोहोचलो. स्वामींच्या घरी, ज्या बाबांच्या घरी आम्ही पोहोचलो, ते सगळं झालं, आमचं सगळं बोलणं झालं. आणि त्यांना काही अचानक ट्रान्समध्ये बोलल्यासारखं बोलतात. आणि ते असे बसले होते. मला म्हणले तू माझ्याबरोबर 2 वेळा होता. तुला एक सांगतो म्हणे, मला 4 शतकं आठवतात. 4 शतकं म्हणजे 400 वर्षापूर्वीच. दशकं नाही, शतकं. तेच बोलली 400 वर्षापूर्वी. ते सगळं मला आठवतं. मी कुठे होतो, काय केलं, कोणाबरोबर होतो, सगळं मला आठवतं म्हणे. तर 17व्या शतकात माझ्याबरोबर होतास. बापरे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपण एक देवीचं मंदिर बांधलं. त्यानंतर राजस्थानला सरसा गावामध्ये आपण एक हनुमानाचं मंदिर बांधलं. त्यावेळेस तू माझ्याबरोबर होतास. आणि त्यानंतर तू कुठे गेलास पत्ता लागलाय, तर परवा मला दिसलास ते TV मालिकेत.
मला काही कळत नव्हते काय रेफरन्सेस आहेत. तर तुम्हाला तेव्हा असं वाटलं की काय बोलतायत? हा मी अरे आयुष्यात कधी असा प्रसंग माझ्यावर आलेला नाहीये. आणि ते मला त्यांनी एक वाक्य असं सांगितलं की तुझा ताबा आम्ही घेतलाय आणि तुझं शुद्धीकरण आम्ही सुरू केलंय. त्यांनी महिना दिलाय, वार दिलाय, वर्ष दिलंय, यानंतर तू तुझा राहणार नाही. त्यांनी तुम्हाला सांगितलं हे प्रिडिक्शन आहे त्यांचं. मला सांगा की हे काय असेल. पण हे साधारण तुमच्या बाबतीत हा सीन जो झाला म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय ही कधी घडली ही घटना म्हणजे तुम्हाला तुमचे 7-8 महिने आताच आताची याच फायनान्शियल ते सिरियल नंतरची गोष्ट आहे. त्या सिरियल नंतरची गोष्ट आहे. मग आम्ही गप्पा मारल्या, सगळं झालं. त्यांच्या घरून आम्ही निघालो. मी बाहेर त्यांच्या बंगल्याच्या बाहेर शूजची लेस बांधत होतो. त्यांचा सेवक धावत आला बाहेर आणि मला बाबांनी तुम्हाला एक विचारलंय. काय विचारलंय? आता नीट ऐक. बाबांनी विचारलंय की तुमच्या मांडीवर तीळ किंवा मस आहे. मी सुन्न झालो. म्हटलं ह्याला कसं कळलं? ह्याला कसं कळलं की हे असं आहे? मग मी शूज घातले, दारापर्यंत गेलो. फक्त दारात आत जाऊ शकलो नाही कारण पायात शूज होते. मी म्हणलं बाबा हे काय? हे कुठलं प्रिडिक्शन तुमचं? ते कसं आहे, तुम्ही इकडनं गेलात. मग मी त्याला विचारलं हात वर करून. स्वामींची तसबीर होती हा वरती. हा मी त्याला विचारलं की अनंत काळानंतर मला माझा माणूस तू दिलायस, पण हा तोच आहे का? ह्याची काही खून पटव. तर त्याने मला संकेत दिले असं असं आहे. लिटरली माझ्या मांडीवरती मस आहे. पण तोपर्यंत तुम्ही त्यांना गुरु मानत नव्हतात किंवा तुमच्या असं काही मनशा पण नव्हते की मला गुरु करायचं आहे किंवा असं काही आहे, असं काहीच नव्हतं. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला ओळखतही नव्हतं. नाही ना, पहिल्यांदाच गेलो मी, पहिल्यांदाच त्यांच्याकडे भेटलो त्यांना. आणि मग हे मनात कधी आलं की आता मला ह्यांना गुरु मानायचंय? त्यांनी तर त्यांची ओळख दाखवली तुम्हाला की ते तुम्हाला पहिल्यापासून ओळखताय जे काही आहे गत जन्मापासून. तुमच्या मनात ते कधी आलं की बाबा मी या कधी आलं मला माहित नाही. आपोआप ती भक्ती, ती प्रेरणा सगळं तेच देत गेले. आणि मग काही असे प्रश्न होते जे मी त्यांना विचारत होतो की बाबा हे असं आहे ते तसं आहे. त्याचं मार्गदर्शन ते करत होते. सांगू की नको सांगू? आता एक असा इन्सिडेंट माझ्या आयुष्यात घडलेला आहे आत्ताच रिसेंटली. पण आता तू स्वामींचाच विषय आहे आणि हे रिलेटेड टू माय स्वामी कॅरेक्टर आहे त्यामुळे मी सांगतो, अदरवाईज मी सांगत नाही कोणाला. माझं नाटक होतं दादरला स्वामींचं. हेच ब्रह्मांड म्हणजे डोंबिवली झालं ते दादरला होतं. नाटकाचे शो झाले आणि दुसऱ्या दिवसापासून आय वॉज ड्रेन्ड आउट, टोटली ड्रेन्ड आउट होतो. माझ्या बायकोला असं वाटलं की काय होतं याला, काय झालंय, हा असा का झाला. मला ती दिवसातले मी 22 तास झोपत होतो. बापरे. उठतच नव्हतो. आणि तिने मला चहाला उठवलं डायनिंग टेबलवर येऊन परत डायनिंग टेबलवर झोप, जेवायला उठवलं तर एखादी पोळी का परत झोप, काहीतरी गडबड आहे. मग ती म्हणली तू बाबांना विचार काय झालंय का. मी बाबांना फोन लावला. त्यामुळे मी तुला सांगणारच होतो, मला ते केव्हाच दिसलेलं आहे म्हणे तुझ्यावरती ब्लॅक मॅजिक झालेलं आहे आणि ते करणारं तुझ्याच फील्ड मधला एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नावही सांगितलं प्रिकॉशन्स काय घ्यायला त्यांनी दिले मला. प्रिकॉशन्स खूप दिल्यात. फरक पडला तुम्हाला? खूप प्रिकॉशन्स आहेत आता माझ्यावरती. म्हणजे मला कुठल्या एखाद्या फंक्शनला गेलो तर मला पदस्पर्श करू द्यायचा नाहीये कोणाला. कोणी माझ्या लांबनं पाय पडा, पायाला हात लावू नका, टच नाही करायचं. किंवा अगदी जर कोणी अचानक हे केलं तर मी घरी येऊन मिठाच्या पाण्याने आंघोळ करावं लागते मला. असे खूप उपाय त्यांनी दिलेले. पण त्यांनी मला सांगितले की हे तुझ्या आयुष्यात होत राहणार, कारण आता तू बदलत चाललायस. काका तुम्हाला आमच्या अस्तित्व टॉक्स या चॅनलवर येऊन कसं वाटलं?
हा जो आपण ब्रॉडकास्ट घेतला त्याच्यामध्ये म्हणजे तुमचे अभिनय क्षेत्राबद्दल पण आपण जाणून घेतलं, स्वामी सेवा पण जाणून घेतली, तुम्ही या आध्यात्मिक भूमिकेकडे आलात हे जाणून घेतलं. तुम्हाला येऊन कसं वाटतं? खरं सांगू ना की जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तिकडे आणि आपलं बोलणं झालं आणि आपण हे करायचं हे जेव्हा आपण ठरवलं तेव्हा कुठेतरी असं एक माइंडमध्ये थॉट आला की हे नक्कीच चांगलं होणार. कारण खरं सांगतो तू आणि तुझ्या मिस्टरांचे इंटरॅक्ट करताना जी एक काय म्हणतात स्वामींबद्दलची आस्था ना ती तुमच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती, अगदी स्पष्ट दिसत होती. आणि मी म्हणलं की हे काम जे करतात आणि जे पॉडकास्ट पहिल्यांदा एक रेकॉर्ड करतात, दिस इज अ फर्स्ट एपिसोड, आणि तो करताना त्यांनी स्वामींच्या कामाला महत्व दिलंय. स्वामी आशीर्वाद का नाही देणार? स्वामींचा आशीर्वाद सदोदित तुमच्याबरोबर असणार आहे. आणि मला वाटतं की तुझ्या मिस्टरांना सांग की 100वा एपिसोड मी करणार. आणखी काय सांगू, हा मोठा आशीर्वाद आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे आता तुमचे हे स्वामींची भूमिका जेव्हापासून तुम्ही काका साकारताय तर आता ते बरेच प्रयोग तुमचे झाले असतील आणि ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ती भूमिका साकारण्यासाठी त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तुमची जी बॉडी लँग्वेज आहे, बॉडी टेक्स्चर जे आहे ते तुम्हाला स्वामींप्रमाणे ठेवावं लागतं. तर ही भूमिका साकारत असताना तुम्हाला दुसऱ्या भूमिका कुठल्या मिळाल्यात किंवा म्हणजे अशी विचारणा होते का? किंवा म्हणजे आता ही एक भूमिका करत असताना एखादा ऍक्टर जर असेल तर त्याला त्याप्रमाणेच राहावं लागतं टाइपकास्ट. हा, तर मग तुम्हाला दुसऱ्या भूमिका इन द मीन टाइम आता हे जेव्हा तुम्ही नाटक करता त्यावेळेला ऑफर झाल्या आहेत का? होतात. आणि ते तुम्ही मॅनेज कसं करतात मग दोन्ही? मग दॅट इज कॉल्ड द स्विच ऑन स्विच ऑफ कॅरेक्टर ऑफ द आर्टिस्ट. ते करावं लागतं, ते करावं लागतं. पण ते थोडं अवघड असेल. अवघड आहे, नक्कीच आहे. कारण कुठे ते बॅक ऑफ द माइंड आपण आत्ताच मध्यंतरी एक मी वेब सिरीज केली त्याच्यामध्ये थोडासा एक असं परत निगेटिव्ह कॅरेक्टर टाईप तसं होतं. पण ते करताना ना कुठेतरी यू आर परफेक्टली करेक्ट की कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या असतं की मी हे करतोय, आता मी हे करतोय, मला हे जमेल का? हा, एक्झॅक्टली. पण शेवटी काय, कारण कसं लगेच आपण काय इलेक्ट्रिक मोड नाही की स्विच ऑन केला स्विच ऑफ केला टर्न ओव्हर झालं असं नाहीये. तर मला तेच म्हणायचं की कंटिन्युअसली तुमचे शो चालूच असतात. आज इथे दादरला आहे, आज उद्या डोंबिवलीला आहे किंवा अजून कुठे आहे. तर मग त्या ह्याच्यात वेगळी एखादी भूमिका आली. आता हे टोटली वेगळं आहे ना, तुम्ही म्हणता खलनायिका म्हणजे खलनायक सॉरी विलनची भूमिका आणि एक टोटली आध्यात्मिक भूमिका साकारणं, दोन्ही असे अपोजिट पोल आहेत. तर ते करताना थोडासा तुम्हाला त्रास होतो का किंवा काय म्हणजे असं? त्रास होतो, टू बी व्हेरी फ्रँक होतो. आणि मगाशी जसं मी म्हणालो की थोडासा आपल्याला कॅरेक्टरचं ग्राफ तयार करावा लागतो की हा कॅरेक्टर, हे जे कॅरेक्टर हे काय करणार आहे किंवा ते कसं वागणार आहे. जसं माझ्या एका मैत्रिणीला मी नेहमी सांगतो की तुझ्याकडे जेव्हा केव्हा डायलॉग्स येतात तेव्हा तू इन बिटवीन द डायलॉग्स ते कॅरेक्टर काय बोलतंय हे नेहमी अभ्यास करत जायचा. कारण कसं होतं की ते करताना ना तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सापडतं, अॅनलाइज करता आलं तुम्हाला. मी स्क्रिप्ट 2दा वाचा, 3दा वाचा, किती वेळा वाचा, ते वाचण्यामध्ये तुम्हाला ते सापडतं. तसं हे करताना मला मग आता मी तेच करतो की मला हे करायचं नाही यार, आता मला ते करून चालणार नाही. कारण हे कॅरेक्टर वेगळे आहे, ते कॅरेक्टर वेगळे आहे. त्यामुळे असं कधी झालंय की डायरेक्टरकडनं किंवा प्रोड्युसरकडनं तुम्हाला असं आलंय की बाबा ही तर आध्यात्मिक भूमिका करणारा व्यक्ती आहे, हा परत येऊ शकेल का ह्याच्यावरती? असं कधी तुम्हाला कोणी प्रश्न विचारलाय का डायरेक्टर किंवा ह्याचे शकाल का? झालेलं आहे, आता रिसेंटली झालेलं आहे. माझ्या मित्राने मला माझं नाव सजेस्ट केलं होतं. नाही यार वो अभी स्वामी कर रहा है, वो नहीं कर पाएगा. हे खूप खरं सांगतो ना, एका आर्टिस्टसाठी हे खूप हानिकारक आहे. हा, कारण सामान्य पीपल बोलाल ना तर म्हणजे जी लोक आहेत ती एक तर एका ह्याच्यातच त्या साच्यामध्ये. हा, आता मी जर तुम्हाला स्वामी म्हणून बघते ना तर मला ते विलन म्हणून एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो. करेक्ट आहे.
मी तो विचारच नाही करू शकत की ही व्यक्ती विलनचं पण कॅरेक्टर तेवढं करू शकते, किंवा आधी तुम्ही विलनचं करतात. म्हणून मी मगाशी तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारला की तुमच्या मोस्ट ऑफ सगळ्या विलन्सच्या भूमिका आहेत, त्या आध्यात्मिक भूमिका साकारताना कसं तुम्हाला ते हे करायला लागेल की लोकांना पण तेवढं कन्व्हे व्हायला वेळ लागतो ना. मध्यंतरी मी FB वरती माझे 2 ते माझ्या लक्षातच नव्हतं, मी फक्त 2 डिफरंट कॅरेक्टर्स असं लिहिलं आणि एक राजमाता जिजाऊ मधला तो रांजेगावचा पाटील जो त्या मुलीवरती अत्याचार करतो तो सीन आणि माझी स्वामींची भूमिका हे असे दोन्ही पोस्ट केले FB वरती. आणि लिटरली माझ्या 2-3 मित्रांनी मला शिव्या घातल्या, की नाही तू तुझी इमेज म्हणजे तू मूर्खपणा करतोयस, ते असलं काही FB वरती पोस्ट करू नकोस. आज तुला ज्या पद्धतीने लोक बघतायत त्यांच्या इमेज त्यांच्या थॉटला तू तोडू नकोस, ते ताबडतोब डिलीट कर. तुम्हाला ते करावं लागलं नाईलाजाने की छोटी प्रतिक्रिया आहे ती, आणि तुमच्या चांगल्यासाठी सांगितलं. हा डेफिनेटली. कसे प्रत्येक जण ते काय रिलेट करतील हे आपल्याला सांगता येत नाही. आणि तो म्हणला की नाही रे अशोक तू वेडेपणा करतोस, दिस इज नॉट फॉर यू नाउ. म्हणजे लोक आता ह्या एक्सपेक्टेशननी माझ्याकडे बघायला लागले. असाच अनुभव तुम्हाला तुमच्या को ऍक्टर्स कडनं कधी आला ज्यांनी तुमच्याबरोबर आधी काम केलं की भूमिका साकारण्याच्या आधी, अरे आता तर अशोक दादा हे करतायत किंवा म्हणजे स्वामी हे करतायत, कसं काय स्वामी करतायत, किंवा सगळेच जण काय स्वामींना अगदी मनापासून मानतात किंवा तेवढे आध्यात्मिक असतील असं मी म्हणत नाही, तर त्यांची काय प्रतिक्रिया, अरे काय करतोय, किंवा आता हे ह्यालाच लागले, आता हे परत आपल्यासारख्या नाही हे करत, असं कधी येतो अनुभव? को ऍक्टर्स कधी तुम्हाला तुमचे बोलतात असे? आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वीचीच घटना. तुला आय डोंट नो काय स्वामी तुला काय आदेश देतात का ग असे प्रश्न विचार म्हणून? दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड ॲट ऑल. म्हणजे हे मला हे खरं सांगू मलाही अचानक सुचत असे. मी पण काही हे असे क्वेश्चन्स कुठलेही हे नव्हते केलेले, मलाही हे अचानक तुमच्याशी बोलता बोलता असे सुचतायत. म्हणून तर म्हणलं स्वामी आदेश आहेत का काय तुला? जसं तुम्हाला पहिल्या तुमच्या प्रयोगाला स्वामींनी हे केलं तसं पहिल्या ब्रॉडकास्टला मला स्वामी माझ्या पाठीशी आहे. क्या बात आहे, क्या बात. आता परवा एका फंक्शनला गेलो होतो मी रवींद्र नाट्य मंदिरला, अवॉर्ड फंक्शन होता आणि बॅकस्टेजलाच होतो कारण सगळीच मित्र माझे, त्यामुळे ऑडियन्समध्ये बसून काय. आणि पहिली गोष्ट अशी होती की मला कोणाला तरी अवॉर्ड देऊन ताबडतोब पळायचं होतं कारण मला 9:30च्या आधी गोरेगावला लग्न अटेंड करायचं होतं. ती धावपळ होती, त्यामुळे मी माझ्या मित्रांना सांगितलं की मी हे दिल झालं की ताबडतोब पळणार आहे म्हणून मी बॅकस्टेजलाच थांबतो. खूप जुना मित्र आहे, गेली अनेक वर्ष माझ्याबरोबर कामं केलेली आहेत, आता तोही चांगली कामं करतोय. तो बॅकस्टेजला भेटला मला आणि मग ते एक आर्टिस्ट भेटल्यानंतर जे एक हे असतं ना भाषा, ती भाषा मी सेन्सॉर करतो आता इथे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे केलं आणि अरे यार म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक ना, ती भाषा वापरली तर त्या डायलॉगचा जोर आहे, अदरवाईज तो जोरच नाहीये. पण नाही मला नाही करता येणार. ज्या पद्धतीने त्याने मला ते हे करून शेवटी झाल्या तू स्वामी झालास, तू 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 बिघड गया, तू भी स्वामी करणे का असं म्हणून त्यांनी मला चक्क हे केलं. म्हणलं अरे असं काही नाहीये, मी बाकीची कामं पण करतो. अरे नाही रे अशक्या, खरं सांगतो तुला तू खरंच शोभतोस रे, आमच्या नशिबात नाहीये स्वामींचं कॅरेक्टर करणं, आमची सेवा करणं, पण तू करतोयस ना चांगलं करतोयस. ही कॉम्प्लिमेंट होती, शिव्या होतं, प्रेम होतं, सगळं होतं. ते येतं असं अचानक. आता त्यांनी जर हा एपिसोड बघितला तर तो म्हणेल की तो प्राणी असा आहे ना इतका म्हणजे हे आहे ना की तो शिवायशिवाय बोलत नाही. त्यामुळे मला ते सेन्सॉर करूनच, पण त्यातला जो फोर्स होता ना, म्हणजे तुम्हाला हा एपिसोड झाल्यानंतर नक्की त्यांचा फोन येईल. हा नक्की तो फोन करेल मला. म्हणजे नक्की आहे की तो नक्की मला फोन करेल आणि म्हणेल की बघितलं मी तुला सांगितलं होतं ना ही बंधनं येतात, आता आपल्याला तसं बोलता येणार नाही, असं तो काहीतरी मला नक्की सांगणार. मला माहिती की बोलायला तर तसं भरपूर काही आहे, पण आपला एपिसोड संपणार नाही, आपल्याला पार्ट 2 मध्ये करावं लागेल. ते तुम्ही कंटिन्यू असं करावं लागेल. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारते की स्वामींची भूमिका साकारण्या आधीचे अशोक कुलकर्णी
आणि आता स्वामींची भूमिका मिळाल्यानंतर किंवा ती प्ले केल्यानंतरचे अशोक कुलकर्णी यांच्यात किती फरक आहे आणि किती म्हणजे फरक पडलाय किंवा किती चेंज झालेत ते? भयानक फरक पडला. म्हणजे जे मला ओळखतात, पूर्वीपासून ओळखतायत, ज्यांच्याबरोबर मी शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावरती टगेगिरी केलेली आहे, टू बी व्हेरी फ्रँक, किंवा तिथं ना एक कोड वर्ड होता. कारण त्या म्हणजे काय म्हणतात, स्ट्रगल पिरियडमध्ये ना चहा अखंड प्यायची ताकदच नव्हती आमची. त्यामुळे आम्ही चहा जर मागवायचो ना, नाही, ती भाषा होती आमची 12, 24, 36. प्रश्न पडला ना. 12 म्हणजे 1 2, ओके, 24 म्हणजे 2 4, 36 म्हणजे 6. असा तो एक आमचा आयुष्याचा शिवाजी मंदिरचा प्रवास होता की आम्ही चहा असे मागवायचो. पण आता स्वामींनी इथपर्यंत आणलेला आहे. स्वामी सेवा चालू आहे, स्वामी सेवा वाढणार आहे, स्वामीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि हा एपिसोड करताना जे काही मी माझे स्वामींचे अनुभव सांगितले ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि जर तुझे सगळे प्रश्न संपलेले असतील तर मी एक स्वामींचं बोधवाक्य जे मी नेहमी माझ्या सार्वजनिक ह्याच्यामध्ये म्हणजे लोकांशी इंटरॅक्ट करताना बोलतो, तर ते मी बोलल्यानंतर तू प्रश्न विचारू नकोस. तर ते जर असेल तर मला सांग, मी आता ते म्हणतो. नक्की मी विचार. स्वामींचं बोधवाक्य आहे ज्याच्याने आपल्याला प्रचंड बळ मिळतं. ते बोधवाक्य आता मी बोलतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो. नमस्कार. ओम स्वामी समर्थ. मी अमेय हुनसवाडकर. काल मी खूप मस्त एक नाटक बघितलं, ब्रह्मांड नायक. त्यात आमचे मित्र अशोक कुलकर्णी यांनी स्वामींची भूमिका साकारली आहे. तर माझ्याकडे शब्द नाही आहेत आत्ता, आणि मग आपला अनुभव आपण शेअर करा. म्हणजे प्रत्येकाने हे नाटक जाऊन बघावं आणि अशी नाटकं आली पाहिजेत आणि आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण नक्की आज जाऊन बघा. तुम्ही काहीतरी मिस करताय जर तुम्ही आज हे बघितलं नाही तर. अशोकजी, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला, तुम्हा सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी मस्त काम केलंय आणि खूप मजा आली मला काल. फक्त सायलेंटली बघत होतो मी आणि लोक रडत होते, लोक स्वामी स्वामी करत होते. काय बोलू, जाऊन आज अनुभव घ्याच. श्री स्वामी समर्थ. अतिशय म्हणजे मी आता अगदी म्हणजे आय एम स्पीचलेस. मला काही बोलवतच नाहीये. मला साक्षात स्वामी दर्शन झालं असं मला वाटतंय. मी काही नाही बोलू शकेल ह्याच्या पुढे. खूप सुंदर नाटक आहे आणि प्रत्येकाने नक्कीच बघावं. जिवंत स्वामी अवतरलेत आपल्या इकडे. श्री स्वामी समर्थ.